नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वांनी म्हणजे तुमच्यासहित मी, माझ्यासहित तुम्ही, आपण सर्वांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे. ती कशासाठी? तर पैसा कमवण्यासाठी. आता हा पैसा कमवताना आपण एखाद्या शेअरची विक्री, खरेदी, बायिंग, सेलिंग हे सगळं करत असतो. मग कोणी ते करत असताना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, कोण पोझिशनल ट्रेडिंग करतो, कोण इंट्राडे ट्रेडिंग करतो. ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने तो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो. पण हे सगळं करत असताना एखाद्या शेअरमध्ये आपण ट्रेडिंग करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळी त्या शेअरचं किंवा त्या कंपनीचा आपण बिझनेस पाहतो, त्या बिझनेसला जास्त महत्त्व देतो. कारण का? तर अल्टिमेटली जर बिझनेस ग्रो अप झाला, जर त्या कंपनीने चांगला बिझनेस केला, चांगला प्रॉफिट कमवला, तर ती कंपनी शेअर होल्डरना चांगलं रिटर्न कमवून देऊ शकते. हे आपलं एक साधं लॉजिक असतं इन्व्हेस्टमेंट करण्यामागचं किंवा ट्रेडिंग करण्यामागचं. पण कधी-कधी हे जर लॉजिकच फेल गेलं तर? जर हे लॉजिक योग्य प्रमाणात जर त्या ज्या पद्धतीने आपण ठरवलं होतं, त्या पद्धतीने पास ऑन जर नाही झालं, तर मग आपण काय करायचं? तर मग अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपली फसगत होते का? का आपण फसलो जातो का? किंवा मग आपण अशा शेअर्समधून बाहेर पडावं का? की ते लॉजिक आपलं बरोबर आहे, तर आज नाही तर उद्या अशा कंपन्या ग्रो अप करतील, या विश्वासावर आपण ठाम राहावं. हे सगळं या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. असंच एक सेक्टर आहे, असाच एक बिझनेस आहे, जो अंडररेटेड मानला जातो. तो आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा बिझनेस. आता म्युच्युअल फंड इंडस्ट्री आपण जर पाहिली तर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पटीने वाढलेली आहे, त्या पटीने ह्या शेअर्समधल्या असेट मॅनेजमेंट कंपन्यांचे शेअर्स मात्र वाढलेले नाहीयेत. या कंपन्यांचा परफॉर्मन्स अजूनही फ्लॅटिशच पाहायला मिळतो किंवा अजूनही त्यांनी आपले ऑल टाईम हाय पण ब्रेक केलेले नाहीयेत. ज्या लॉजिकने या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली होती, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना माहिती असेल की याच्यामध्ये अजूनही काही पाहिजे तसं रिटर्न बनलेले नाहीयेत. मग हे लॉजिक कुठे फेल गेलं का? तर नाही, लॉजिक बरोबर होतं की ह्या कंपन्या चांगल्या ग्रो अप होतील. असेट मॅनेजमेंट कंपन्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री बरोबरच वाढत जातील. कारण का? कारण येणाऱ्या काळामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही एवढी मोठी होणार आहे आणि ऑलरेडी झालेली आहे आणि याच्याही पुढे अजूनही ग्रो अप होणार आहे. म्हणजे जे लॉजिक होतं ते परफेक्ट होतं, पण लॉजिक प्रमाणे या कंपन्यांचा शेअर्स मधला परफॉर्मन्स हा काही म्हणावा तसा अजूनही ग्रो अप झालेला पाहायला मिळत नाही. एकतर या इंडस्ट्रीमध्ये मोजक्याच कंपन्या लिस्टेड आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो. एक आहे आदित्य बिर्ला सन लाईफ, दुसरी आहे HDFC AMC, तिसरी आहे निपॉन लाईफ एमसी आणि चौथी आहे युटी ॲसेट मॅनेजमेंट. म्हणजे ह्या मोजक्या 4 कंपन्या लिस्टेड आहेत आणि ह्या चारही कंपन्यांचा परफॉर्मन्स जर बघितला तर त्यातल्या त्यात HDFC AMC वर माझा भरोसा तर खूपच होता. 2018 साली ज्या वेळेला ही कंपनीची सुरुवात झाली, IPO आला, सुरुवातीच्या काळामध्ये या कंपनीने धमाल परफॉर्मन्स केला आणि त्याला अनुसरून असं वाटलं होतं की एक वेळ ही कंपनी येणाऱ्या काळामध्ये 10,000चा टप्पा सुद्धा ओलांडेल. पण झालं असं की 10,000 तर सोडाच, 4,000चा टप्पा पण ह्या कंपनीला अजून ओलांडता आलेला नाहीये. आपण इथे पाहू शकतो असेट मॅनेजमेंट म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्री केवढी ग्रो अप झालेली ती. असेट अंडर मॅनेजमेंट ऑफ इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्री ॲज ऑन October 31st, 2023 stood at 46,71,688 crore. The AUM of the Indian mutual fund industry has grown up from rupees 8.34 trillion as on October 31st, 2013 to rupees 46.72 trillion as on October 31st, 2023. मोर दॅन 5 फोल्ड इन्क्रीज इन अ स्पॅन ऑफ 10 years. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल, आपल्याला इथे पाहायला मिळेल की 10 वर्षाच्या पिरियडमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा जो बिझनेस आहे किंवा जो म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा एयूएम आहे, तो 5 पटीने वाढलाय. म्हणजे एवढ्या प्रमाणात वाढ होऊन सुद्धा आपल्याला शेअर्समध्ये मात्र तशा प्रमाणातली वाढ दिसलेली नाहीये. आपण इथे पाहतोय की 8.5 करोड ट्रिलियनचं इंडस्ट्री जवळपास 46,000 म्हणजे 45,000 45 ट्रिलियन पर्यंत पोहोचली. म्हणजे एवढा जबरदस्त बिझनेस आहे. म्हणजे आपलं जे लॉजिक होतं ते परफेक्टच होतं, त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाहीये. पण ज्याप्रमाणे शेअर्समध्ये वाढ व्हायला पाहिजे होती ती दिसत नाही. आपण इथे बघतोय HDFC AMCचा परफॉर्मन्स आपण बघू. ओव्हरऑल जर मॅक्झिमम परफॉर्मन्स बघितला तर आपल्याला लक्षात येईल की एका एका रेंजमध्ये हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. कुठेही वाढ नाहीये. म्हणावा तसा कुठेही परफॉर्मन्स नाही. आपण बघू बघू शकतो
एका रेंजमध्ये हा परफॉर्मन्स HDFC AMCचा पाहायला मिळतो. जर या कंपनीचा ऑल टाइम हाय बघितला तर अंदाजे 3,700च्या आसपासचा आहे, जो 2019चा आहे. आणि त्याच्यानंतर या लेवलपर्यंत एकदाही कंपनी आलेली नाहीये. कंपनीने प्रयत्न जरूर केला. आपण इथे पाहू शकतो 3,000च्या वरती एकदा कंपनी आली होती. त्याच्यानंतर मात्र गेल्या 1-1.5 वर्षामध्ये कंपनी एकदम फ्लॅटिश होते आणि आत्ता कुठे जाऊन 2,800च्या लेवलपर्यंत कंपनी पोहोचलेली आहे. म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर एक जो कंपनीचा रेजिस्टन्स जर आपण टेक्निकली बघायला गेलं तर या लेवलच्या वरती कंपनी अजूनही गेलेली नाहीये. म्हणजे एवढा बिझनेस वाढून सुद्धा बरं असं पण आहे की कंपनी कुठल्याही प्रकारे कमकुवत आहे, कंपनीचे फंडामेंटल वीक आहेत, असं पण काही नाही. आपण ते पण चेक करू. कंपनीचे फंडामेंटल जर आपण बघितलं तर आपण इथे पाहू शकतो कंपनीचं मार्केट कॅप किती आहे, 60,000 करोडचं. म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीची फेस व्हॅल्यू आहे ₹5. कंपनीचा जर बिझनेस जर आपण चेक केला 2013 पासून जर कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर आपण नजर टाकली ना तर आपल्याला इथे लक्षात येईल की कंपनीचा नेट प्रॉफिट 2013 साली 319 करोडचा होता, जो हळूहळू वाढत गेला बघा. प्रत्येक वर्षी आपल्याला वाढतच जाताना दिसतोय. 358 करोड, 416 करोड, 478 करोड, 550 करोड, 711 करोड, 931 करोड, म्हणजे कुठेही कमी नाहीये. 931 करोड, 1262, 1326, 1393, 1424, 1661 करोड पर्यंत कंपनीचा नेट प्रॉफिट हा वाढतच गेलेला आहे. मग एवढं असताना ही कंपनी कमकुवत का झाली किंवा कंपनीच्या शेअर प्राइस मध्ये का प्रॉब्लेम झाला? कंपनीची शेअर प्राइस का वाढत नाहीये? हा एक शोधाचा विषय आहे. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितली तर काही प्रॉब्लेम नाही. HDFC ग्रुपची कंपनी आहे. प्रमोटर्सकडे 52% शेअर आहेत. एक वेळ जवळपास 70%चे शेअर होल्डिंग प्रमोटर्सकडे होती, पण सध्या आपल्याला 52% दिसते. आता हा माल त्यांनी विकलेला कुठे गेलाय तर ते FIS आणि DISने उचललेला आपल्याला दिसतोय. FIS कडे जवळपास 16%ची होल्डिंग आहे, DIS कडे 20-20.5% होल्डिंग आहे आणि पब्लिक कडे 10% होल्डिंग आहे. याचा अर्थ FIS आणि DIS ला सुद्धा माहिती आहे की ही कंपनी भविष्यात खूप चांगली ग्रो अप करेल, पण सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन जे आहेत त्या अजून फुलफिल झालेल्या नाहीयेत. हे आपल्याला कंपनीच्या परफॉर्मन्सवरून दिसून येते. आपण UTI कंपनीचा जर चार्ट बघितला तो पण आपल्याला बघायला मिळेल की एका रेंज मध्ये आहे. हा बघा, म्हणजे मॅक्झिमम चार्ट जर बघितला तर एका रेंज मध्ये पाहायला मिळतोय. ओव्हरऑल रिटर्न किती कंपनीने दिलेत? 55%. आदित्य बिर्ला कंपनीचा तर काही बघायलाच नको. ओव्हरऑल परफॉर्मन्स मॅक्झिमम चार्ट बघितला तर मायनस मध्ये, म्हणजे -35%. आणि शेवटी निपॉन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीचा परफॉर्मन्स तोही आपण पाहू. ओव्हरऑल परफॉर्मन्स किती आहे, ओव्हरऑल रिटर्न किती आहेत? 47%. बस, म्हणजे आपल्याला सगळ्या कंपन्या एकाच रेंजमध्ये चाललेल्या पाहायला मिळत आहेत. याच्यावरून शिकायला काय मिळालं, ह्या गोष्टींतून आपण काय शिकणार आहोत हे फार महत्वाचं आहे. याच्यातून एकच आपल्याला शिकायला मिळेल ते म्हणजे कोणतंही सेक्टर असो, कोणताही बिझनेस असो, जो आपल्याला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला वाढेल, खूप चांगला ग्रो अप होईल, म्हणून त्या एकाच शेअर्समध्ये किंवा एकाच कंपनीमध्ये आपला सगळाच्या सगळा पैसा लावणं ही कितपत चांगलं होऊ शकतं किंवा कितपत चुकीचा निर्णय होऊ शकतो हे आपल्याला यावरून लक्षात येईल. म्हणून आपण नेहमी डायव्हर्सिफिकेशनला जे महत्व देतो, डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ जे महत्व देतो ते याच कारणाने, कारण आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय असेल तर कधीही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. जर असं एखादं कधी लॉजिक आपलं चुकलं, एखाद्या कंपनीबाबत आपण जर फेल गेलो, आपलं लॉजिक जर फेल गेलं तर बाकीच्या कंपन्या आहेत, बाकीचा जो पोर्टफोलिओ आहे तो आपल्याला बॅलन्स ह्या कंपन्यांना सुद्धा बॅलन्स करून ठेवू शकतो. म्हणून याच गोष्टीतून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपला पैसा एका शेअर मध्ये कधी लावायचा नाहीये. हा, या कंपन्या जरूर चांगला परफॉर्मन्स करतील, अजूनही यांच्यावर विश्वास आहे, कारण इंडस्ट्री खूप चांगलं परफॉर्मन्स करत आहे. पण तरी सुद्धा जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या ह्या कंपन्यांचा परफॉर्मन्स अजूनही पाहायला मिळालेला नाहीये. HDFC AMCचा अंदाज 10,000 ची लेवल क्रॉस करण्याचा होता, तो अजून 4,000 ची लेवल सुद्धा, म्हणजे कुठे 10,000 आणि कुठे 4,000 एवढा मोठा डिफरन्स अजून बाकी आहे. पण भविष्यात खूप चांगल्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करतील अशी आपण अपेक्षा ठेवूया.
जर कोणी या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड असेल तर अजून फर्दर आपण अभ्यास करून त्याबाबत आपण निर्णय घ्यायचा आहे की ह्या कंपन्यांना होल्ड करून ठेवायचं आहे की या कंपन्यांना किंवा कंपन्यांमधून एक्झिट घ्यायची आहे. हा प्रत्येकाचा पर्सनल व्ह्यू असू शकतो, पर्सनल डिसिजन असायलाच पाहिजे. फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या पद्धतीने आपण लॉजिक ठरवतो किंवा आपण लॉजिक लावतो त्या पद्धतीने जर वर्क नाही झालं तर आपण त्यावेळेला काय केलं पाहिजे हा निर्णय आपल्याला वेळीच घेता आला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.